ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने गेल्या वर्षी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यामध्ये देखील ह्या योजनेचा मोठा वाटा मानला जात आहे. याच दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,100 रुपये जमा करू, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 2,100 रुपये कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या अर्थसंकल्पानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये 2,100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे जर महिलांच्या खात्यात 2,100 रुपये जमा केल्यास त्याचा मोठा आर्थिक ताण हा अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असं देखील बोललं जात आहे. इतर योजनेचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळल्यास इतर योजना ठप्प झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे ही योजना ठप्प होणार का, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काही थकीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणी गोरगरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यामुळे ही योजना सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी बोललं आहे. तसेच सरकार मागील वर्षी स्पिल ओव्हर या वर्षीच्या आर्थिक वर्षात भरून काढणार आहे, असं देखील शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच खात्यांमध्ये जमा होतील, असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.